ओव्हर थिंकिंग हा टर्म आपण ऐकला असेल कधी ना कधीतरी. तर समाजामध्ये दोन गट पाहायला मिळतात. एक गट म्हणजे डुअर, जे ॲक्शन ओरिएंटेड लोक असतात. म्हणजे एखादा विचार मनात आला की चटपट कृतीमध्ये उतरवणं. आणि दुसरा गट आहे थिंकर, जे एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ विचार करतात किंवा खूप वेळ विचार करून मग त्यावर ॲक्शन घेणार. आता समाजात एकंदर अशा पद्धतीने पाहायला मिळतं की हे जे थिंकर आहेत किंवा जे ज्यांना ओव्हर थिंकिंग कॅरेक्टर्स म्हणून कन्सिडर केलं जातं, अशा लोकांना एक लेबल लावलं जातं नेहमी, की म्हणजे हे चुकीचे आहेत. तर अर्थातच डुअर आणि थिंकर यांची वर्गवारी जर बघितली तर डुअरचं जे पर्सेंटेज आहे, म्हणजे जे ॲक्शन ओरिएंटेड लोक आहेत, की मनात एखादा विचार आला, मग पटकन त्या विचारावर ॲक्शन घेतली किंवा कृतीमध्ये तो विचार घेतला पटकन. त्यावर कसलंही ॲनालिसिस केल्याशिवाय. ते म्हणजे डुअर. आणि थिंकर म्हणजे एखाद्या गोष्टीवर जास्त काळ विचार करणारे. तर ओव्हर द पिरियड असं पाहायला मिळतं एक चित्र, की या थिंकर लोकांना ओव्हर थिंकर म्हणून किंवा अ, एक कासवाच्या प्रवृत्तीचे म्हणून कन्सिडर केलं जातं किंवा लेबल लावलं जातं. आणि हे होणं साहजिकच आहे, कारण डुअर ही जी कॅटेगरी आहे ती 90% आहे आणि थिंकर जे आहेत ते हार्डली 10% आहेत. आता या कॉन्सेप्टवर जेव्हा मी ओव्हर थिंकिंग केलं अगेन, तेव्हा त्यातून मला असं कन्क्लुजन मिळालं की ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे ब्लेसिंग्स एक एक पद्धतीच्या. मला अशी कैक उदाहरणं माहिती आहेत, ज्यामध्ये एखादा व्यक्ती कुठल्याही पद्धतीचा विचार न करता ॲक्शन घेतो आणि मग त्या ॲक्शन नंतर जे काही रिॲक्शन्स किंवा त्याचे जे काही दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात, त्यानंतर तो विचार करायला लागतो, की अरे हे असं नव्हतं करायला पाहिजे, हे तसं नव्हतं करायला पाहिजे. तर नंतर तो विचार करतो. तर थिंकर जे असतात किंवा ओव्हर थिंकर जे असतात, त्यांच्या बाबतीत हे कधीच घडत नाही. त्याचं कारण असं, की एका गोष्टीला 10 बाजूंनी सिनेरिओ क्रिएट करून किंवा एक काल्पनिक अ, गोष्टी क्रिएट करून ते पडताळून पाहत असतात. थोडक्यात एखादा टास्क असेल तर एखादा डुअर तो टास्क मिळाल्यानंतर पटकन त्यात एंगेज होऊन जाईल, ॲक्शन ओरिएंटेड होऊन जाईल. परंतु हे जर जेव्हा एखाद्या थिंकरच्या बाबतीत येईल, तेव्हा तो थिंकर त्याच्यावर विचार करेल चहूबाजूंनी आणि मग त्यातून एक कन्क्लुजन काढेल. हालाकी त्यात जास्त वेळ घालवेल तो. परंतु ज्या टास्कमध्ये डुअरने ॲक्शन ओरिएंटेड होऊन ज्या काही चुका केलेल्या असतात, तर थिंकर तीच गोष्ट विचारांमध्ये 50 वेळा रिपीट करून ज्या काही चुका घडणाऱ्या असतात त्या विचारांमध्येच ते चुकांचे एरर जे असतात किंवा ज्या काही चुका आहेत त्या विचारांमध्येच दुरुस्त करत असतो आणि त्यानंतर ॲक्शन घेत असतो. आणि त्यामुळे बहुतांशी जे ओव्हर थिंकर आहेत ते तुम्हाला परफेक्शनकडे कल असणारे सुद्धा पाहायला मिळतात, की प्रत्येक गोष्टींमध्ये एक परफेक्शन त्यांच्या पाहायला मिळतं. कारण एका गोष्टीवर काम करत असताना त्याला 50 ते 100 प्रकारचे रेफरन्स पॉईंट त्यांच्याकडे असतात. हालाकी डुअर ही जी कॅटेगरी आहे किंवा ॲक्शन ओरिएंटेड जी लोक आहेत, त्या लोकांमध्ये हा माइंडसेटच पाहायला मिळत नाही, की एखाद्या गोष्टीवर विचार केला सुद्धा जाऊ शकतो. एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करण्याआधी. चूक झाल्यानंतर त्यावर ते विचार करतात. परंतु आधी विचार करायचा असतो हा कन्सेप्टच त्यांच्या डोक्यात नसतो. तर इथे अगेन ओव्हर थिंकिंगला प्रॉब्लेम नाही म्हटलं जाऊ शकणार. त्याला ब्लेसिंग्स म्हटलं जाऊ शकतील. अर्थातच
90% वर्सेस 10% म्हटल्यानंतर पारडं जड आहे. आणि सोसायटीमध्ये असाच एक माइंडसेट पाहायला मिळतो, जी गोष्ट मोठ्या प्रमाणावर आहे ती योग्य म्हणून कन्सिडर केली जाते किंवा अप्रूव्ह केली जाते की हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. याच्याच कम्पॅरेटिव्हली जसं की इंट्रोवर्ट्स हा एक कॉन्सेप्ट असतो. एकलकोंडे लोक, स्वतःत राहणारे, एकटे राहणारे. आता यांचं सुद्धा पर्सेंटेज काही 5-10% आहे. उरलेले जे आहेत ते 95% आहेत. तर अशाच पद्धतीने त्यांना सुद्धा अनालिसिस केलं जातं की हे असं वागणं म्हणजे चुकीचं आहे. का? तर 90% लोक असं वागतायत म्हणून 10% लोकांनी असं वागणं चुकीचं आहे. तर अगेन मेजॉरिटीचा गेम असतो. मेजॉरिटीमध्ये आहेत जे लोक ते विन होतात. परंतु त्याला चुकीचं लेबल लावणं हे काही अंशी म्हणजे माझ्या पर्सनल ओपिनियनमध्ये बसत नाही किंवा माझ्या बुद्धीला ते पटत नाही. कारण त्याचे ॲडव्हान्टेज सुद्धा आहेत. राहिला विषय ओव्हर थिंकरचा, तर ओव्हर थिंकिंगला जर एक राईट मॅनरने चॅनलाइज केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल की जगभरातले तुम्ही ऑथर जर काढून बघितलंय, रायटर्स काढून बघितलंय, ज्यांनी चांगलं लिहिलंय, चांगल्या स्क्रिप्ट्स लिहिल्यात, फिल्मच्या लिहिल्यात, काही कॉन्सेप्ट्स लिहिल्यात, तर हे सगळे ओव्हर थिंकर होते. फक्त त्यांना त्यांचं थिंकिंग जे आहे ते रायटिंगमध्ये चॅनलाइज करता आलं, मार्गस्थ करता आलं आणि त्याचा त्यांनी सदुपयोग केला. किंवा अ, ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही इन्व्हेन्शन पाहतो आपण किंवा जे काही आविष्कार झालेले आहेत, तर हे थिंकिंगमधूनच आलेले आहेत. हे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहेत. हे थिंकिंगमधूनच आलेत. आणि तुम्ही ह्या इन्व्हेन्शनचा जो काही काळ आहे किंवा ज्या इन्व्हायरमेंटमध्ये हे घडलेले आहेत, ते इन्व्हायरमेंट जर अनालिसिस केलं, तर त्यातून सुद्धा आपल्याला एक आयडिया मिळते की सर निकोला टेस्ला असतील, सर अल्बर्ट आइन्स्टाईन असतील किंवा इतर कोणी असतील, ज्यांनी कुणी ह्युमॅनिटीला योगदान दिले, काहीतरी रिसर्च केलेत, काही डिस्कव्हरीज केल्यात, तर हे लोक सुद्धा सॉलिट्यूडचा प्रिन्सिपल फॉलो करत असायचे किंवा सॉलिट्यूडमध्ये असायचे. म्हणजे एका बंदिस्त खोलीमध्ये रात्र दिवस या गोष्टीचं भान न ठेवता त्यांचे रिसर्च सुरू असायचे आणि त्यातूनच हे क्रिएशन सुरू झालंय. तर माझ्या मते ओव्हर थिंकिंग हे एक पद्धतीचं वरदान आहे किंवा ही एक सुपर नॅचरल पॉवर आहे. कारण विचार करणं हा एक टास्क असू शकतो, हे अजून समाजाला समजलेलं नाहीये. ह्याविषयी पु ल देशपांडेंनी सुद्धा म्हटलेलं आहे की जेव्हा एक व्यक्ती त्यांच्याकडे भेटायला येतो आणि त्यांचा जो कोणी कामगार असतो, तो सांगतो की साहेब कामात आहेत, एक 5 मिनिटं थांबा. तो पुन्हा विचारणा करतो की झालीत का साहेब फ्री, मला भेटायचं आहे. तेव्हा तो कामगार त्यांचा पुन्हा एकदा सांगतो की नाही साहेब अजून कामात आहे. आणि हे असं 4-5 वेळा घडल्यावर तो डोकावून बघतो खिडकीतून आतमध्ये आणि त्याला लक्षात येतं की पुलं जे आहेत ते आराम खुर्चीत बसलेले आहेत, डोकं असं ठेवून काहीतरी चिंतेत असल्यासारखं. आणि मग तो त्या कामगाराला विचारतो की अरे तुम्हाला का खोटं सांगतोयस की साहेब कामात आहेत, ते तर आराम करतायत. त्यावर तो उत्तर देतो की ते विचारमंथन करतायत आणि विचारमंथन हा एक टास्क आहे किंवा काम आहे, हे समजण्यात अजून तू सुज्ञ झालेला नाहीयेस. तर ठीक याच पद्धतीने चुका घडल्यानंतर त्यावर विचार करणं आणि चूक घडू नये म्हणून आधी सखोल विचार करणं, यात फरक असतो. हा कन्सेप्टच अजून समाजाला उलगडलेला नाहीये आणि म्हणून हे जे थिंकर आहेत यांना लेबल केलं जातं की ओव्हर थिंकर. अगेन जसं डुअरमध्ये काही
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू आहेत, तसंच थिंकरमध्ये सुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बाजू सुद्धा पाहायला मिळतात. आता कधी कधी ओव्हर थिंकिंग करताना असं काही इल्युजन करायला लागतो व्यक्ती, किंवा असं काही एक भ्रमाचा भोपळा क्रिएट करायला लागतो, आणि त्या थॉटने तो स्वतःला डॅमेज करायला लागतो. कारण आपल्याला माहितीच आहे की एखादा कॉन्सेप्ट किंवा एखादी समस्या जेव्हा डोक्यात येते, आणि मग आपण त्यावर विचार करायला लागतो, ती आपल्या हॉर्मोनला ट्रिगर करते. आपले हॉर्मोन आपल्या फिजिकल बॉडीला ट्रिगर करतात, आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर पाहायला मिळतो. स्ट्रेसमध्ये असलेला व्यक्ती बघा तुम्ही, म्हणजे तो असा स्वतःला आतून वाळवीने खाल्ल्यासारखा झिजताना बघत असतो. किंवा आपल्याही लक्षात येतं, एखादा व्यक्ती जर लॉंगर ड्युरेशनसाठी स्ट्रेसमध्ये असेल, तर आपल्याला तो खचताना दिसत असतो. किंवा एखादा आरोपी असतो, आरोपी जो डोक्याने उथळ तर असतोच, परंतु तो कायम ह्या भ्रमात असतो की माझा कोणीतरी जीव घेणार आहे, किंवा माझ्यावर काहीतरी लाईफ थ्रेटनिंग आहेत, कारण त्याने कोणाला तरी थ्रेट केलेलं असतं. तर अशा कंडिशनमध्ये तो ज्या स्टेटमध्ये असतो, मेंटल स्टेटमध्ये असतो, त्या मेंटल स्टेटमध्ये त्याच्या बॉडीमध्ये असे काही हॉर्मोनल चेंजेस येत असतात, ज्यातून त्याचं शरीर त्याला आतून खात असतं, वाळवी लागल्यासारखं. थॉटचा इतका मोठा इम्पॅक्ट असतो. तर ही एक ओव्हर थिंकिंगची काळी बाजू आहे, हे नाकारलं जात नाही. पण तरी सुद्धा याचा पूर्ण अर्थ असा निघत नाही की ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम आहे. मीही त्यापैकीच एक आहे. एके काळापर्यंत मी सुद्धा असंच बिलीव्ह करायचो, किंवा असंच मान्य केलं होतं मी, की ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम आहे. पण अगेन ओव्हर थिंकिंग करूनच त्यावर असं काही कन्क्लुजन निघालं की नाही, हा प्रॉब्लेम नाही आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही आविष्कार झालेत, जे काही ब्युटिफुल क्रिएट झालेलं आहे मॅनमेड, त्या सगळ्यांपाठीमागे थॉटचा काहीतरी रोल होता. आणि हल्ली ॲक्शन ओरिएंटेड सोसायटीमध्ये लोकांना वेळ नाहीये एखाद्या गोष्टीवर विचार करायला. आणि ह्याची उदाहरणं तुम्हाला भयंकर पाहायला मिळतील. आसपास तुम्हाला भयंकर उदाहरणं पाहायला मिळतील. जसं की एक स्पेशल एडिशनचा चेरी रेडचा फोन घेतलाय, त्यावर ब्लॅक कलरचा कव्हर चढवलाय, आणि पुढे 4-5 वर्ष तो कव्हर घालून वापरलाय. मग जर फोन काळ्या रंगाचा कव्हर घालूनच वापरायचा होता, तर तो खरेदी करताना 2-5 हजार जास्त का मोजले होते एका विशिष्ट रंगासाठी? तर अशी अक्कलशहाणी भयंकर तुम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतील. इथे थिंकर आणि डुअर मधला फरक लक्षात येतो. किंवा मग अगेन याच डुअर लोकांना, ॲक्शन ओरिएंटेड लोकांना, जेव्हा खूप चुका घडू लागतात, किंवा आयुष्याच्या एक ना धड भाराभर चिंध्या होतात, त्यावेळी कुणीतरी सल्ला देतं की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही थोडं शांत व्हायला पाहिजे, तुम्ही थोडं मेडिटेट केलं पाहिजे, किंवा तुम्ही 4-2 पुस्तकं वाचली पाहिजे. आणि मग तेव्हा हे सल्ले, किंवा एखाद्या व्यक्तीची आयडिओलॉजी किंवा ओपिनियन वाचतात पुस्तकाच्या स्वरूपातून, जे ऑलरेडी ओव्हर थिंकर असतात. कारण एक व्यक्ती जेव्हा लिहितो, तेव्हा त्याच्या लेखनात जे काही असतं ते त्याच्या ब्रेनने स्टिम्युलेट केलेलं असतं. अर्थातच त्यामागे त्यांनी काय इनपुट्स आतमध्ये घातलेले आहेत त्यावर डिपेंड करतं. उदाहरणार्थ, मी जर जर्मन लँग्वेज शिकली असेल, तर मग माझ्या लिखाणामध्ये जर्मन तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा मी हिब्रू शिकला असेल, किंवा मी फ्रेंच शिकला असेल, तर माझ्या लिखाणामध्ये त्याच पद्धतीचं पाहायला मिळेल. किंवा मला इनपुट्स जे असतील ते जर एशियन कंट्रीजचे असतील, किंवा जॅपनीज कल्चरचे असतील, तर माझ्या लेखनामध्ये तशी उदाहरणं पाहायला मिळतील. तर मग एक ओव्हर थिंकर जी आयडियोलॉजी पुस्तकात मांडतो, तीच एक डुअर जेव्हा आयुष्याच्या एक ना धड भाराभर चिंध्या होतात, तेव्हा एका ओव्हर थिंकरचं
आयडियोलॉजी किंवा एखादं पुस्तक वाचून किंवा एखाद्या ओव्हर थिंकरद्वारा लिहिलेलं एखादं लिखाण वाचून स्वतःच्या लाईफमध्ये जे काही ठिगळं लागलेली आहेत किंवा जे काही फाटलेलं आहे ते शिवण्याचं काम करत असतो. अगेन, ओव्हर थिंकिंग ब्लेसिंग आहे, प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे नक्की शेअर करा. म्हणजे तुमचा कोणी एखादा ओव्हर थिंकिंगवाला मित्र असेल त्याच्याबरोबर, किंवा हे प्रत्येकाला समजण्यासाठी गरजेचं आहे की ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम नाही आहे. ही एक ब्लेसिंग आहे आणि ती सगळ्यांना नसते, खूप कमी लोकांना असते. ती फक्त योग्यरित्या चॅनलाइज करणं गरजेचं आहे. ती जर चुकीच्या डिरेक्शनने चॅनलाइज झाली, समजा एखादा व्यक्ती निगेटिव्ह थॉट्सकडे गेला, तर असंही होऊ शकतो की तो अगदी आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होईल. या गोष्टीच्या पुरेपूर पॉसिबिलिटीज आहेत. आणि तेच जर या व्यक्तीने जर त्याला पॉझिटिव्ह ॲस्पेक्टने डेव्हलप करायला सुरू केलं, लिखाण करायला सुरू केलं किंवा कॉन्सेप्ट जो काही डोक्यात आहे तो मांडायला सुरू केला, बोलायला सुरू केला, तर याचे खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळतात किंवा खूप काही सुंदर याच्यातून घडताना आपल्याला पाहायला मिळतं. एक मोटिवेशनल कोच किंवा मेंटॉरच्या स्वरूपात सिमॉन सिनेक यांना मी खूप वर्ष झाली फॉलो करतोय. आणि हा खूप महान व्यक्ती आहे. म्हणजे फेसबुकचा मार्क झकरबर्ग, त्यानंतर गुगलचे काही हेड पर्सन असतील किंवा जगभरातल्या ज्या काही मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, मायक्रोसॉफ्ट असेल, अ, आणि ज्या कोणत्या रेप्युटेड ऑर्गनायझेशन्स असतील, अशा वेगवेगळ्या रेप्युटेड ऑर्गनायझेशनच्या हेड पर्सन बरोबर हा व्यक्ती पर्सनल मेंटॉर म्हणून काम करतो. इतका महान व्यक्ती आहे. आणि हा व्यक्ती सुद्धा ओव्हर थिंकर आहे. आणि तो खूप सुंदररित्या या कॉन्सेप्टला मांडतो. त्याविषयीची बरीच पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा खूप सारं लिखाण अवेलेबल आहे. दुर्दैवाने व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये ओव्हर थिंकिंग या गोष्टीला व्यवस्थितरित्या मांडता येईल असं व्हिडिओ कंटेंट अवेलेबल नाही आहे.